ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 30 अध्याय दुसरा सांख्ययोग। श्री गणेशाय नमः। संजय उवाच परम तप गुडाकेशः ऋषिकेशम एवं उक्त्वा चन योत्स्यते इति गोविंदम उक्त्वा वृष्णीम बभूवः। संजय म्हणाला, हे परम तप म्हणजे राजन, गुडाकेश म्हणजे अर्जुन, ऋषिकेशाला म्हणजे कृष्णाला असे बोलून व पुन्हा मी युद्ध करणार नाही असे त्या गोविंदाला सांगून गप्प बसला. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुळितू काय बोले. आईके सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी. ऐसे ये की हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी दयाते. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजा, पुन्हा तो अर्जुन शोकयुक्त अंतःकरणाने काय बोलला ते ऐक. अर्जुन खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतो, श्रीकृष्णा ऐका, आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे आळवू नका. येथे मी निसंशय युद्ध करणार नाही. ह्याप्रमाणे हेळा म्हणजे एकदम बोलून पुढे काही न बोलता तो मौनस्थ झाला. त्याला अशा अवस्थेमध्ये बघून श्रीकृष्णाला मोठा विस्मय झाला. हे भारत, ऋषिकेश हा उभयो सेनयो मध्ये विषिदंतम तम प्रहसन इव इदम वचहा उवाच. हे भारत म्हणजे धृतराष्ट्र महाराज, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी असलेला श्रीकृष्ण, दोन्ही सैन्यांच्या मध्ये खेद करणाऱ्या अर्जुनाला जणू काय हसतच हे वचन बोलला. मग आपुला चित्ती म्हणे, एथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची. तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोन्ही सैन्या आतू, जयापरी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आधी. की औषधाची या कडुवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. भगवंत आपल्या मनात म्हणतात, या प्रसंगी अर्जुनाने हे काय आदरिले म्हणजे आरंभले आहे. अर्जुनाला काहीच कळेनासे झाले आहे. याला काय करावे, याची कोणत्या उपायाने समजूत पटेल. काय केले असता हा पुन्हा धीर धारण करेल. ज्याप्रमाणे एखादा पंचाक्षरी व मांत्रिक ग्रहादिकांचे व पिशाच्यादिकांचे अनुमान करतो, अथवा रोग असाध्य आहे असे पाहताच वैद्य ज्याप्रमाणे निदानीच्या अमृततुल्य दिव्य औषधींची निरवधी म्हणजे वेळ न घालविता योजना करतो, त्याप्रमाणे त्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये असलेले श्री अनंत कोणत्या उपायाने पार्थ आपल्या मोहाचा त्याग करील याचे विवरण करू लागले. ह्याच्या या भ्रमाचे कारण अज्ञान आहे असा मनात निश्चय करून भगवंतांनी सरोष म्हणजे जणू राग आल्याप्रमाणे बोलण्यास आरंभ केला. ज्याप्रमाणे मातेच्या कोपात म्हणजे रागात जसा स्नेह भरलेला आथी म्हणजे आहे, किंवा औषधाच्या कडवटपणातच जशी अमृताची पुरवणी असते, जी प्रत्यक्ष दिसत नाही पण गुणांवरून प्रकट होते, त्याप्रमाणे वरवर पाहता उदास वा कठोर परंतु परिणामी अत्यंत सुरस व हितकारक असे बोलण्यास ऋषिकेशाने प्रारंभ केला. श्री भगवान उवाच त्वम अशोच्यान अन्वशोचः च प्रज्ञावादान भाषसे
पंडितः गतासून च अगतासून न अनुशोचन्ति. तू शोक करण्यास योग्य नसलेल्या भीष्मादिकांना उद्देशून त्यांच्यासाठी शोक करतो आहेस आणि बुद्धिवंतांच्या गोष्टी तर सांगतोस, पण पंडित व आत्मज्ञानी जन गतासून म्हणजे मृत झालेल्यांविषयी व अगतासून म्हणजे जिवंत असलेल्यांविषयी असा शोक करीत नाहीत. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणविते न सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंध्या लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तू आपण पे तरी नेणसी, परी या कौरवाते शोचू पाहासी, हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासूनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही. एथ समर्थू एक आथी, तयापासूनी भूते होती, तरी हे वायांची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन. की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखई विवेकी जे होती, ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आज आम्ही हे एक नवलच पाहत आहोत. या युद्ध समयी तू माझारीची म्हणजे मध्येच हे काय आरंभिले आहेस. तू स्वतःला मोठा जाणता म्हणवितोस, पण अज्ञान सोडत नाहीस. आणि तुला काही शिकवावे म्हटले तर आम्हालाच नीतिमत्तेच्या बहुसाल म्हणजे पुष्कळ गोष्टी सांगतोस. जन्मांध मनुष्य वेडापिसा झाल्यावर तो जसा सैरोवैर धावत सुटतो, तसेच तुझे हे शहाणपण दिसत आहे. तू स्वतःला जाणत नाहीस आणि कौरवांकरता शोक करतोस, याबद्दल आम्हाला वारंवार विस्मय वाटतो. तर अर्जुना, तूच सांग की ह्या विश्वाची जी अनादी अशी रचना आहे, ती लटकी म्हणजे खोटी असून या त्रिभुवनांचा निर्माता व पालन करता तूच आहेस की काय. एथ म्हणजे ह्या सृष्टीमध्ये कोणी एक समर्थ ईश्वर असून त्याच्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते, असे जे जगामध्ये म्हणतात ते सर्व उगाचच म्हणतात की काय. मग सांप्रत असे म्हणायचे काय की जन्म मृत्यू तूच सृजिले म्हणजे उत्पन्न केलेस, आणि तूच त्यांचा नाश केलास तर ते नाश पावतील. जरी या भ्रममूलक अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा घात न करण्याचे तू तुझ्या चित्तात ठरविलेस, तर हे चिरंतन वा चिरंजील होतील का हे आम्हाला सांग. किंवा तूच काय तो एकटा मारणारा आणि बाकी सकळ लोक मरणारे, असा भ्रम तुझ्या चित्ताला कदाचित होईल. अरे हे आघवे म्हणजे सगळे अनादि सिद्ध आहे, ते स्वभावतःच उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे. याबद्दल तू व्यर्थ शोक का करीत आहेस ते मला सांग. परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही, आणि ज्या गोष्टींचे मनात चिंतन करू नये त्याच गोष्टींचे विनाकारण चिंतन करून वर आम्हालाच नीतीच्या व शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. हे पहा, जे विवेकी म्हणजे विचारवंत आहेत ते सज्जन जन्म मृत्यू व उत्पन्न होणे आणि नाश पावणे हे भ्रांतिमय आहे असे जाणून त्या दोहोंविषयी शोक करीत नाहीत. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.